मित्रांनो, थर्ड इयर 2000 नवीन जो 24 पॅटर्न आलाय त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत. सो पटापट स्टार्ट करूया. आपला सिलेबस कसा आहे, या व्हिडिओत काय काय बघायचं आहे. यस, सो आपल्याला किती विषय, कुठले टफ विषय, कुठले सोपे विषय, क्रेडिट किती आहे, बीई ला कसं जायचं, प्रॅक्टिकल ओरल किती आहे, प्रोजेक्ट, सेमिनार, इंटर्नशिप, काय काय भानगडी सगळ्या बघूया. बघा, 5वं सेमिस्टर. सो डीएसएस, जिओटेक, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट. त्याच्यानंतर इलेक्टिव्ह आहे तुम्हाला एक 30-70चा आपला पॅटर्न आहे, 70 मार्काची एंड सेम एक्झाम, आणि ओपन इलेक्टिव्ह सेकंड. सो 2 ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे आपल्याला. असे टोटल 5 सब्जेक्ट आहे 100 मार्कांचे. ओके, 70 मार्काची एंड सेम आहे. याच्यामध्ये सगळ्यात कोर सब्जेक्ट डीएसएस आणि जीटी, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, हे तिघं पण सब्जेक्ट कोर सब्जेक्ट आहे. ओके, सगळ्यात टफ सब्जेक्ट हे पहिले 2, जीटी, डीएसएस आणि जीटी, आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आता तुम्ही विचारशाल सर क्लासेस कुठले लावतात मुलं. सो या 2चे सगळे लावतात, आणि या तिघांचे पण ज्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे, पहिलं यायचंय, ते तिघं पण क्लासेस लावतात. बरं, पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे का, तर डीएसएस आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे 2 पर्पल हॅट ॲपवर आत्ता अवेलेबल आहे, आणि जीटी हा साधारणतः 15 जुलैला येऊन जाईल. ओके, सो सगळ्याची सगळे असं धरा, 15 जुलैला सगळे सब्जेक्ट पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल होणार आहे. सो अभ्यास करायचा आहे, प्रॉपर स्टडी मटेरियल पर्पल हॅट ॲपवर 15 जुलैला येत आहे. सो पूर्ण कॉम्बो सबस्क्रिप्शन घेऊन टाका, पहिल्यापासून अभ्यास लावा. जसं सेकंड इयरला तुम्ही गेलं, कॉम्बो घेऊन अभ्यास केला, सिव्हिल मध्ये टॉप केलं, तसंच आता थर्ड इयर पण घाबरायचं नाही. आम्ही आहोत, पर्पल हॅट आहे, प्रॉपर स्टडी मटेरियल आहे. कॉलेजमध्ये सर कसे काय माहित नाही, पुस्तकं घेण्याची गरज नाही, आपलाच अभ्यास करा. बाकी ओपन इलेक्टिव्ह बघा, याच्यातनं इलेक्टिव्ह घ्यायचे आपल्याला. ऍडव्हान्स कॉन्क्रीट, ओपन चॅनल, एआय आणि क्लायमेट चेंज, ह्युमन रिसोर्स, कन्स्ट्रक्शन आणि एन्व्हायरमेंटल लॉ. सो हे आहे आपले ओपन इलेक्टिव्ह. यांच्यातनं एक आणि यांच्यातनं एक आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, या सेमला आपल्याला सेमिनार वगैरे सेमिनार नाहीये, कारण आपल्याला 5 सब्जेक्ट दिले, काही ब्रांचला सेमिनार दिलाय. प्रॅक्टिकल बघूया, आपल्याला प्रॅक्टिकल नाहीये, पण ओरल आहे. या सेमला 2 ओरल आहे बघा, जीटी आणि डीएसएसच्या 2 ओरल आहे. यस, आणि तिसरी पण ओरल आहे तुम्हाला, जिओ इन्फॉर्मेटिक्सची पण ओरल आहे. सो 3 ओरल आहे या सेमला, प्रॅक्टिकल नाहीये. हे पूर्ण सेमिस्टर 22 क्रेडिट्स आहे. सो या सेमला 22, पुढच्या सेमला 22, 44 मार्काचं सेमिस्टर पूर्ण वर्ष आहे. बीला जाण्यासाठी बीला जाण्यासाठी क्रायटेरिया काय राहील, सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे, आणि थर्ड इयर मध्ये 22 क्रेडिट झालं पाहिजे. 50% 22 क्रेडिट झालं, सेकंड इयर ऑल क्लिअर आहे, आपण बीला जाऊ शकतो. हे सेमिस्टर क्लिअर झालं. सो आपल्याला 3 ओरल आहे, 3 कंपल्सरी सब्जेक्ट, त्यात 2 सगळ्यात अवघड, एक सगळ्यात सोपा स्कोरिंग विषय. यस, त्याच्यानंतर 2 ओपन इलेक्टिव्ह. आता आपल्याला सेमिनार नाहीये. आता या सेमला बघूया. या सेमला बघा, डीएसएसचं नेक्स्ट व्हर्जन, डीआरसीएस, नंतर वॉटर सप्लाय, आणि नंतर हे 2 पुन्हा इलेक्टिव्ह. म्हणजे या सेमला 2 कंपल्सरी आहे, 2 इलेक्टिव्ह आहे. हे पण दोघांचे कोर्सेस पर्पल हॅटला बिफोर सेमिस्टर अवेलेबल होऊन जातील. सो स्टडी मटेरियलचं काळजी करायची नाही. ओके, आता प्रॅक्टिकल बघा. प्रॅक्टिकल या सेमला नाही, म्हणजे थर्ड इयरला आपल्याला प्रॅक्टिकलच नाहीये, सगळे ओरल आहे. पहिल्या सेमला 3 ओरल होत्या, या सेमला 3 ओरल आहे बघा. डीएसएसची ओरल आहे, वॉटर सप्लायची, आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स सेकंड, ह्या सेकंड ओरल आहे. अशा 3 ओरल आहे, 22 सेमिनार आहे. आणि इथे आपल्याला कंपनीमध्ये इंटर्नशिप आहे का, कारण बाकी सगळ्या डिपार्टमेंटला या सेमिस्टरला इंटर्नशिप आहे, तुम्हाला इंटर्नशिप नाहीये मित्रांनो. यस, इंटर्नशिप नाहीये सिव्हिलला या थर्ड इयरला. ओके, बाकी ओपन इलेक्टिव्ह हे आहेत, यांच्यातनं तुम्ही घेऊ शकता. हा सोपा आहे, HWRE हा तुम्ही घेऊ शकता. मागच्या 19 पॅटर्नला कंपल्सरी सब्जेक्ट होता, आता तो आपल्या याच्यात आला आहे, कंपल्सरी होता, आता रेग्युलर ओपन इलेक्टिव्ह मध्ये आलाय. सो सगळ्यात सोपं आहे. बाकी फाउंडेशन इंजिनिअरिंग बी ला होता, तो टी ला आलाय. सो फाउंडेशन इंजिनिअरिंग पण तुम्ही घेऊ शकता, तो आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल होणार आहे, पण टफ सब्जेक्ट आहे. हा सोपा आहे, तुमची चॉईस आहे. बाकी इकडे तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट हा एक सिंपल सब्जेक्ट आहे, बाकी यांच्यातनं कुठला सिलेक्ट करू शकता, पण वेस्ट मॅनेजमेंट सिंपल आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे सिव्हिलचं पूर्ण 34, 5वं आणि 6वं सेमिस्टर होतं. सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. यस, इंटरव्ह्यूच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचे हे 2 सब्जेक्ट आहे.
आणि पुढच्या सेमलाही पहिले 2 सब्जेक्ट. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं फ्युचर स्टडीच्या दृष्टीने. हा पण हे तिन्ही महत्वाचे, कारण हे तिघही कोर सब्जेक्ट आहे. हायर स्टडी असो, इंटरव्ह्यू असो लास्ट इयरचे किंवा काही असो, ही 3 सब्जेक्ट महत्वाचे या सेमिस्टरला. सो मी तेच सांगेल, तिघांचंही सबस्क्रिप्शन घेऊन पर्पल ॲट वरनं अभ्यासाला सुरुवात करून द्या. लास्ट सेमिस्टरला जसं कॉम्बोज पॅकेजवर तुम्ही अभ्यास केला, फायदाच झाला. सो पर्पल ॲट सोबत नेहमी इंजिनिअरिंग सोपीच होते. यस, फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. बेस्ट ऑफ लक.